नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत, म्हणजे मी आता चाललो लवकर उठून. आज आपला 78वा स्वतंत्र दिन आहे आपल्या देशाचा. तर प्राऊड फील आहे. 15 ऑगस्ट आहे आज. 15 ऑगस्ट 78वा स्वतंत्र दिन आहे. तर आम्ही आज आमच्या गावातल्या मराठी शाळेतच जातो आहे. म्हणजे मी जातो दरवर्षी, पण मी ब्लॉग नव्हता बनवला, तर आज मी बनवणार आहे. बघूया ती लहानपणाची मजा आणि सर्व गोष्टी. म्हणजे लहानपणी जसं आम्ही जायचो लवकर उठून आणि सर्व गोष्टी असायच्या, ते भाषण वगैरे, फेऱ्या वगैरे गावात, आणि एकदम भारी वाटायची ती गोष्ट. तर मला आज वाटलं ती गोष्ट सांगावी, मी तुमच्यापर्यंत दाखवावी. तर आपला कंटेंट तोच आहे आजचा. म्हणजे आजचा विषय पण तोच आहे. आपण तिकडे जाणार आहोत. तो आता मी रोजसारखे लेट उठलो आहे आणि निघालो, म्हणजे अजून टाईम आहे तिथे जायला. तर मी निघतो आता. चला तिकडे जाऊन भेटू. तर लहान पोरं आता मला वाटतं बाहेर निघाले, आणि आम्ही पण तिघंजण निघालो तिकडे जायला. अजून एक फॅक्टरी येते. लहान पोरं बाहेर निघालेले आहेत. आता बघूया तिकडे जाऊनच. प्रभात फेरी गावात गेले. आम्ही थांबलो होतो, गावात गेलो नाही सोबत. आता प्रभात फेरी येतपर्यंत थांबलो आहे, आणि त्याच्यानंतर पहिली ग्रामपंचायत जवळ जाईल सर्व पोरं, आणि नंतर मग इथं झेंडावंदन असेल. दोन म्हणजे शाळेजवळ एक झेंडावंदन असतो आणि ग्रामपंचायत जवळ असतो. तर तो केल्यानंतर त्यांचा आतमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे, तो आपण बघूया. हे बघा, ग्रामपंचायत जवळ सर्व पब्लिक आलेले आहे. आता इथं झेंडावंदन होणार, आणि इकडे पण पब्लिक आलेले आहे सर्व. शाळेचा एकमेव हुशार मुलगा आहे. ते सगळं बंद काय बोल. शुरू करेंगे, शुरू कर. विनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा. उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे. तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. गण गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला. प्रेम सुलावा
गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा एक साथ प्रत्येकाला हात सामने प्रतिज्ञा सुरू कर मी अशी प्रतिज्ञा घेतो की हा राष्ट्रध्वज या भारतीय गणतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहील जय हिंद हात नीचे भारताचा भारताचा वंदे 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 जय जवान जय किसान जय जवान नानटे अजून जोरात तर आता शाळेजवळ चाललाय. हा प्रोग्राम झाला तो ग्रामपंचायत जवळ झाला आणि आता शाळेजवळ चाललोय, मराठी शाळेजवळ. तिथं पण असं सेम प्रोग्राम असेल तर घेऊ आपण शूटिंग काय असेल ती. तर आता म्हणजे असं वाटलं की म्हणजे आम्ही पण लहानपणी त्या गोष्टी करायचो मराठी शाळेत असं जाणं. पण आता बघू, मजा वाटली. चला. तर आमच्या गावातली सर्व प्रतिष्ठित मंडळी आहेत ही, तर ते पण सर्व येतात झेंडावंदनासाठी. आणि आता परत आपण शाळेजवळ पोहोचलेलो आहोत. सावधान विश्राम सावधान सात बदलीचा एक साथ झंडे को सलामी देंगे, सलामी दो राष्ट्रगीत शुरू कर. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हात नीचे.
स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. Teachers, parents, all my dear guests, this day is the most important day for all of us because on this day, 1947, we got independent from British rule. This year, we are celebrating 78. Independent Day. This is a day for us to remember our freedom fighter on this day. This national flag on many public places. Thank you. Jai Jai Maharashtra. माझ्या मित्रमैत्रिणी, माझे नाव आरोग्य आहे. आज 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. मी सदैव देशाच्या झेंड्याचा मान व सन्मान ठेवेन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवित आहे. जय जय. आवाज आहे. आज मला माझे 2 शब्द सांगायचे. तुम्ही सांगते विचारायचा अशी माझी शब्द विनंती आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांपासून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनला. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ला स्थापन केला. एवढे बोलून मी माझे 2 भारतीय आवाज नाही चांगला तेव्हा कट त्याची अरे तिथे घेऊन शेप ते ऐकलं तुम्ही.
मगाशी आपण भेटाबद्दल केल्यानंतर सुद्धा बघितले हे कार्यक्रम ज्या तऱ्हेने काही दोन मला वाटतं नाच वगैरे झाले ती जी तयारी केली ना ती तयारी अतिशय चांगल्या तऱ्हेने केली तशीच तयारी आपण 26 जानेवारीलाही करा हो काय लोकांना म्हणजे काय पाहिजे आपल्या मुलांचं म्हणजे शिक्षणाचं महत्वाचं आहे तर शिक्षणाचा ज्ञान हाच म्हणजे जेव्हा म्हणजे सगळी लिहिली आहे सुभाषितं त्या सुभाषिताच्या माध्यमातून आपण विचार केला तर ज्ञान हाच म्हणजे पुढे सामाजिक आणि राजकीय या परिवर्तनाचा दिवस आहे हा जो विचार केला आणि शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे आणि जर शिक्षण घेतले तर तुम्ही या 4 माणसामध्ये फायनली आपला ब्लॉगचा एंड झाला. म्हणजे मी सकाळी गेलो तिकडे आणि म्हणजे पूर्ण जेवढा फिरलो त्यांच्यासोबत म्हणजे जो ॲटमॉस्फिअर असा होता की जुन्या म्हणजे जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हाची आठवण पूर्ण डोळ्यासमोरून जात होती. म्हणजे असं वाटत होतं की मीच पुन्हा एकदा त्याच मोमेंटमध्ये जगतो आहे. भारी वाटलं, खूप भारी वाटलं. म्हणजे मला जाऊन मस्त वाटलं तिकडं. मी जातो दरवर्षी पण यंदाचा माहोल जरा मजेशीर वाटला, खूप मजेशीर वाटला. आणि शाळेत पण गेलो, शाळेत पण माझी आठवण म्हणजे खूप आमच्या आठवणी आहेत त्या शाळेत. शेवटीला ती पहिली शाळा होती, तिथे आठवणी खूप असतात आपल्या. तर तिथं गेलो, खूप बरं वाटलं. आणि आपला ब्लॉग म्हणजे असं फनी असं नव्हता एवढा, पण घेण्यासारखं खूप होतं. आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटल्याबद्दल आपल्याला तो मुमेंट एक मला दाखवायचा होता आपल्या गावात. म्हणजे प्रत्येकाच्या गावात सेलिब्रेट केलं जातं. हा एक प्रकारे आपला भारताचा सणच बोलला तर होईल. तर तो साजरा केला जातो पूर्ण आपल्या देशात. तर तो मी आमच्या गावात कसा साजरा करतात त्या लहान पोरांना मराठी शाळेत आणि गावातली सर्व लोक, तर तो दाखवायचा प्रयत्न केला होता. तर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्कीच हे करून जा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिले येत जातील. आणि अजून भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. अजून पण ब्लॉग येणार आहेत पुढे. म्हणजे आता हळूहळू आपले सण चालू होतील, म्हणजे ब्लॉग येतील. आणि अजून काय मध्ये गमतीशीर असं काय असेल तर नक्कीच ब्लॉग बनवू आपण. तर पुन्हा एकदा भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.